अजित पवारांना सोबत घेण्याआधीच मुख्यमंत्र्यांना सावध केलं होतं. अजित पवारांच्या भाजपवरील टीकेला रवींद्र चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार थेट सामना. राजकारणात लवकरच नवा बॉम्ब फुटणार. पवार भाजपसोबत येणार का या प्रश्नावरती आशिष शेलारांचं माझा कट्ट्यावर उत्तर. म्हणाले, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाणं चुकीचं. समोर येईल त्यांना सपाट करण्याची ठाकरे बंधूंमध्ये ताकद. कॉफी विथ कौशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंचा आत्मविश्वास. एकनाथ शिंदेंना समोरासमोर चर्चेचं पुन्हा दिलं चॅलेंज. ठाकरेंचं प्रेझेंटेशन म्हणजे अर्धवट होमवर्कचं वर्कशॉप. आदित्य आणि अमित ठाकरेंच्या संयुक्त प्रेझेंटेशनवर शिंदेंच्या शिवसेनेची सडकून टीका. ठाकरेंची आश्वासनं म्हणजे मुंबईकरांची फसवणूक असल्याचाही टोला. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या हत्येमुळे सोलापूर तापलं. पोलीस संरक्षणातील अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भाजपवरती जोरदार आरोप. महापालिकांच्या रणसंग्रामाचा ज्वर शिगेला. सांगली, इचलकरंजी, कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका. तर थोड्याच वेळात वरळीमध्ये शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार. देवा देता है तो छप्पर फाडके. सावित्री फुलेंच्या जयंती कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांवरती कौतुकाचा वर्षाव. साताऱ्यातल्या नायगावचं नाव बदलून सावित्रीबाई फुले नगर करण्याचीही मागणी. साताऱ्यातील 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला गालबोट. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीतली साईबाबांची तिजोरी मालामाल. भाविकांकडनं तब्बल 23 कोटी 29 लाखांचं विक्रमी दान.